मराठा आरक्षणासंदर्भातला जी.आर. निघाल्यापासून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप अजूनही सुरू आहेत। त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं असून दोघांमधील मतभेद उघड झालेत। परिणामी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याऐवजी आता तो वैयक्तिक टीकेच्या पातळीवर येऊन पोहोचलाय। पाहूयात। मराठा आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप, जरांगे आणि मंत्री भुजबळांमध्ये खडाजंगी, मतभेदांमुळे राजकीय वातावरण तापलं। मराठा आरक्षणाच्या जी.आर. वरून राजकीय वातावरण तापलंय। यावरून मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे। पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांना जरांगेंबाबत विचारलं असता त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळांनी जरांगेंना वाळू आणि दारू व्यवसाय करणाऱ्यांचा नेता संबोधलाय, तर जरांगेंना आरक्षणासंदर्भात ज्ञान नसल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे। हा लीडर कुठला आहे, कसला नेता, ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर, ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत, ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येणं, तेवढ्यांचा तो लीडर आहे, नेता आहे। तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही, त्याचा काही अभ्यासही नाही। दरम्यान भुजबळांच्या या वक्तव्यांवर मनोज जरांगेंनी जोरदार पलटवार केलाय। जरांगेंनी भुजबळांवर काँग्रेस आणि इतर पक्षांसोबत गुप्त डाव असल्याचा आरोप केलाय, तर भुजबळांच्या शिक्षणावरील टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तर वडेट्टीवारांच्या रूपानं भुजबळांना नवा भिडू मिळाला असल्याचं मनोज जरांगेंनी वक्तव्य केलंय। नागपूरचा मोर्चा हा काँग्रेसचा आहे, हे सत्य, आणि तुम्ही भेटून ठरवलंयस तुला ज्यांनी मोठं केलं, आता तो फडणवीस साहेबांनी सुद्धा मागा लागला, फक्त कळू दे ना। अजितदादाच्या पण लागला, तो शिंदे साहेबाच्या पण लागला, मागं तू बोललाच होता डाव शिजतोय तो खरा आहे। तू अज्ञान कवर समजतो, बरं मी अज्ञानाची अडाणी आहे, काय करतो आता, जाऊ येतो माझ्या शाळात। वादाची ही तीव्रता वाढली असून भ्रष्टाचार, जातीवाद आणि समाज फोडल्याचे आरोप या दोघांकडून एकमेकांवर केले जात आहेत। त्यामुळे जरांगे आणि भुजबळ यांच्यातील हा संघर्ष आता केवळ राजकीय न राहता सामाजिक पातळीवर गेला असून परिणाम पाहता दोन समाजात मोठी दरी आणि तेढ निर्माण झाली आहे। या जातीय तेढीमुळे, या जातीय वादामुळे आता एकीकडे दोन समाजामध्ये दरी पडल्याचं पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।